खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे. देशाच्या इतिहासामध्ये समानता, संपूर्ण आयुष्य शिक्षणाला, पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरण, प्राणीमात्र ते अभियांत्रिकीपर्यंतच्या सर्व विषयात आणि त्याहीपेक्षा जास्त विषयात ज्यांनी काम केलं, मूलभूत काम केलं असे आमचे छत्रपती शाहू महाराज यांच्या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन झालंय आणि तेही त्यांच्या जन्मस्थळी लक्ष्मी विलास या पॅलेसच्या भागात झालेला आहे. आनंद याचा आहे की यामध्ये लोक सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. या वस्तू, याच्या प्रतिकृती, सर्व ऐतिहासिक प्रसंगांचे दस्तावेज आणि माहिती अशांशी परिपूर्ण असलेले वस्तू संग्रहालय लोकार्पण करताना आनंद होतो. आणि स्वाभाविक आहे त्या कार्यक्रमामध्ये संभाजी महाराज असतील आणि आमच्या सर्व सहकार्यांनी काही ना काही मागण्या त्या ठिकाणी उपस्थित केल्यात. मला आनंद होतोय की जी एक मागणी आम्ही पूर्ण करू असं आश्वासन मी आज दिलं आहे. ते म्हणजे रायगडच्या परिसरामध्ये उत्खननामध्ये आणि सर्व संदर्भ गोळा करताना ज्या वस्तू ऐतिहासिक मौल्यवान सापडल्या त्या ASIच्या अखत्यारीत आहेत. ASIच्या अखत्यारीत असलेल्या या सर्व गोष्टी आमच्या ऐतिहासिक आणि जगण्याच्या प्रेरणा देणाऱ्या आहेत. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या आहेत. त्या सर्वच ज्या गोष्टी ASI कडे असतील त्या सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया करून लोकांसाठी खुल्या केल्या जातील. काँग्रेसची प्रवृत्ती आणि त्यांचा केलेला आंदोलन हा नालायकपणा आहे. ज्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जगभरातले इनोव्हेटर्स, त्यावर काम करणारे तंत्रज्ञ, खाजगी सभागदार, शासकीय, निमशासकीय विशेषज्ञ आणि जगभरातील पाहुणे येतात, त्या ठिकाणी या अर्धनग्न पद्धतीचं आंदोलन करणं म्हणजे हा काँग्रेसचा वैचारिक नागडेपणा आहे. जनतेने त्याला उघड केलंच होतं, पण आम्ही वैचारिक दृष्ट्या सुद्धा नागडे आहोत हे काँग्रेसने आंदोलनातून दाखवलंय. मी त्यांचा धिक्कार करतो. आंदोलन करणं, आपलं मत मांडणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. शेतकरी तर आमचा मायबाप आहे. त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं, सकारात्मक उत्तर काढणं हे सरकारचं आमचं काम आहे. हा राजकीय भाग नसून हा आंदोलनातल्या ज्या काही मंडळींचा गैरसमज झाला असेल त्यांना आम्ही सांगू इच्छितो, कोणावरही दबाव टाकून, दमनचक्र करून, वरवंटा फिरवून कुठलाही विकासाचा कार्यक्रम होत नसतो. सहभागितेतूनच होत असतो. गैरसमज आम्ही दूर करू. हा राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा भाग आहे. तुम्हाला बरोबर घेऊनच, तुमच्या परवानगीनेच यातला मार्ग काढला जाईल. ते काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण आता NDA मध्ये कोणाला घ्यायचं, कधी घ्यायचं आणि का घ्यायचं याचं उत्तर केंद्रीय नेतृत्वच ठरवू शकतं. केंद्रीय नेतृत्वाकडे तसा प्रस्ताव गेलाय का मला माहित नाही. रोहित पवार जे मत मांडतायत ते स्वतःच मांडतायत की अधिकृत पक्षाचं आहे याची कल्पना मला नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी उलगडू द्या. केंद्रातले भारतीय जनता पक्षाने NDA ठरवेल. मी संभाजीराजे एक बैठक करून त्यानंतर त्यातला जो निर्णय आहे तो सकारात्मक निर्णय आपल्या सगळ्यांसमोर सांगतो. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने विविध कार्यक्रम होत असतात. नमन होत असतं, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत, कविता वाचन, तसाच हा कार्यक्रम आज कोल्हापूरमध्ये आहे. वर्षानुवर्षाची आपली परंपरा आहे. त्या कार्यक्रमाला सुद्धा भेट देणार आहे आणि नागरिकांना शुभेच्छा देणार आहे.